12 महिने 12 ट्रेक यामधील पहिला तोरणागड ट्रेक सक्सेसफुली कंप्लीटेड. येस बले बले. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, हर हर महादेव. ट्रेक खूप छान होता, पण आम्ही आता निघालोय. वारणामय ट्रेकर्स कडून घेतलेला ट्रेक एक नंबर. नियोजन जबरदस्त. हो हो खरं नाद करायचा नाही निलेश सरांचा. यायला लागतंय. याला नमस्कार, जय शिवराय. मी स्मिता, ट्रेक प्रेमी. आम्ही तिघीजणी तोरणागड बघायला निघालेलो आहोत. आमच्या तिघींचा 2026 मधल्या पहिल्या महिन्यातला हा पहिलाच ट्रेक होता. आम्ही ट्रेकसाठी घराबाहेर पडलो आणि वडाप चौकात वडापची वाट पाहत उभे होतो. वडाप तर आलं नाही, पण बस आली. आम्ही त्या बसने शिंगणापूर मार्गे रंकाळा स्टँड गाठला. रंकाळा स्टँडवरून पुढे दसरा चौक मध्ये पोहोचलो आणि तिथे गाडीची वाट पाहू लागलो. गाडीची वाट बघत बसलो आणि तोपर्यंत काय करायचं, मग फोटो काढ, कुठे व्हिडिओ कर. थोड्याच वेळात एर्टिगा गाडी आली. कोल्हापूरहून आम्ही एकूण 7 जण होतो. प्रवासादरम्यान पेट्रोल पंपावर गॅस भरण्यासाठी थांबलो. तिथेच आमची बाकीच्या ट्रेकर्सची ओळख झाली आणि पहिला फोटो आम्ही तिथे काढला, जो पेट्रोल पंपावरती होता. त्यानंतर गॅस भरून झाल्यानंतर पुढे प्रवास चालू झाला. बघा, ट्रिपला चाललो आहे आणि ह्या दोघीजणी मोबाईल घेऊन बसल्यात. काय करायचं. आम्ही इथे एका ठिकाणी थांबलो आहोत, कारण इस्लामपूर सांगलीवरून येणारी जी गाडी आहे त्या गाडीला लेट झाला आहे. त्यामुळे इथं आम्ही त्यांची वाट बघत थांबलेलो आहे. कष्ट कष्ट स्वर्ग बघायचा असेल तर आधी कष्ट करायला लागते. ते हे कष्ट आहेत. 1 तास अजून वेटिंग करायला लागणार आहे, बाकीच्या गाड्या यायच्या. आता शेवटी ती गाडी आली आणि आम्ही पुढे जायला निघालो. बसमध्ये सांगलीहून आलेल्या एका मैत्रिणीने बनवलेला भडंग, गाणी, डान्स, हसणं सगळं खूप एन्जॉय करायचं चालू होतं. संध्याकाळी सुमारे 6 वाजता पुन्हा गॅस भरण्यासाठी आम्ही थांबलो गाडीमध्ये. मोठी लाईन होती, त्यामुळं अजून थोडा टाईमपास, अजून थोडे व्हिडिओ केले. त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि वेल्हे गावाजवळील रिसॉर्टमध्ये जाऊन पोहोचलो. फायनली रिसॉर्टमध्ये पोहोचल्यानंतर आम्हाला रूम्स मिळाल्या. आम्ही थोडंसं फ्रेश होऊन जेवायला गेलो. जेवायला जाताना अजून थोडी मजाक मस्ती चालू होती. इकडे शुद्ध शाकाहारी, घरगुती आणि खूप चांगल्या दर्जाचं जेवण आम्हाला जेवायला मिळालं. जेवणानंतर बोनफायर, गाणी, गप्पा, हसणं, रील्स आणि डान्स, सगळं वातावरण अगदी खूप खूप आनंदी होतं. जवळजवळ रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही सगळे एन्जॉय करून सकाळी ट्रेक असल्यामुळे सगळे झोपायला गेलो. मी पहाटे 6 वाजता उठून रेडी होते, कारण रिसॉर्टमधील बागेचं शूट मला करायचं होतं. उजेड यायची वाट बघत असतानाच दीपाली दीही आवरून आल्या आणि आम्ही दोघींनी मिळून चहा घेतला. हा आमच्या रूमच्या समोरचा नजारा आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर पहाटेचं दृश्य आहे. हे किती सुंदर दिसत आहे. अजून हिचं आवरायचं आहे. 8 वाजले. बरोबर 7 वाजता आम्ही सगळे आवरून नाश्त्यासाठी एकत्र जमलो. नाश्त्याला मऊ आणि चविष्ट उपमा होता. नाश्त्यानंतरही थोडंफार आम्ही व्हिडिओ शूट, फोटोशूट करून घेतलं. त्यानंतर आम्ही एकत्र लॉनमध्ये जमा झालो. तिथे आम्हाला रिसॉर्टच्या ओनरनी रिसॉर्टबद्दल थोडीशी माहिती सांगितली. जवळजवळ 14 वर्षांचा त्यांचा परिश्रम यामध्ये दिसून येतो. सुंदर बाग, कारंजे आणि बदकं सगळंच अप्रतिम होतं. बाय बाय. आता
त्यानंतर सरांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर 8 वाजता सगळे गाडीत बसलो आणि तोरणागडाच्या दिशेने निघालो. वेल्हे गावात थोडा वेळ थांबलो कारण पाठीमागून गाडी यायची होती. गाडी आली. परत आम्ही निघालो तोरणागडाकडे. फायनली आम्ही तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. आमच्यासोबत 10 वर्षाची एक मुलगी जिचं नाव नायरा आहे आणि 70 वर्षाच्या एक काकू होत्या. हे पाहून खूप प्रेरणा मिळाली. आम्ही गड चढायला सुरुवात केली. सुरुवातीला चढ थोडा कठीण वाटत होता. सगळ्यांनाच थकवा जाणवत होता कारण हा आमचा पहिला ट्रेक होता. महिलांनी असे सोलो ट्रेक्स नक्की करावेत. यामुळे सारख्या विचारांच्या महिलांशी ओळख होते, एकमेकांना सपोर्ट करणारा ग्रुप तयार होतो आणि आयुष्यभराच्या आठवणी आपल्याला मिळतात. थोड्या थोड्या अंतरावर विश्रांती घेत, एकमेकांना मदत करत, गप्पा मारत आम्ही पुढे जात राहिलो. ट्रेक केल्यामुळं खऱ्या आयुष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद वाढते. आपली स्वतःची स्वतंत्र अशी ओळख तयार होते. ती घराबाहेर जात नाही ही मानसिकता मोडते. महिला स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवायला शिकतात. स्वतःच्या आवडी जपता येतात. ताण, चिंता, नैराश्य कमी होण्यास मदत होते. मोबाईल आणि सोशल मीडियापासून ब्रेक मिळतो. निसर्गासोबत वेळ घालवणं थेरपीसारखं असतं. हे मी पण आहे. हां, मी ॲक्च्युअल चाइल्डच आहे. आणि ट्रेकमुळे सगळ्यात भारी म्हणजे पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. जिमपेक्षा निसर्गातला व्यायाम जास्त प्रभावी असतो. डोंगर चढताना भीतीवरती मात करावी लागते. मी हे करू शकते हे भावना तयार होते. हा आत्मविश्वास आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडतो आपल्याला. रोजचं घरकाम, जबाबदाऱ्या यातून थोडा ब्रेक, निसर्गात गेल्यानंतर मन शांत होतं. महिला म्हणजे त्याग, प्रेम आणि ताकद यांचं सुंदर रूप आहे. ती थकते पण दाखवत नाही. ती रडते पण लपवते. ती तुटते पण पुन्हा उभी राहते. पण आज वेळ आली आहे महिलांनी स्वतःसाठीही मजबूत होण्याची. स्वतःसाठी वेळ काढा. स्वतःच्या स्वप्नांना संधी द्या. फिरा, शिका, पुढे जा. कारण तुम्ही आनंदी असाल तरच तुमचं घर आनंदी राहील. तुम्ही मजबूत असाल तरच कुटुंब मजबूत राहील. रोप पकडून, मोठे दगड चढून शेवटी वर पोहोचलो. महिलांसाठी हा ट्रेक पूर्णपणे सुरक्षित आहे, विशेषतः वारणामाई ट्रेकर्स सारख्या ग्रुपसोबत. गडावर पोहोचल्यावर सगळा थकवा क्षणात विसरून गेलो. आजूबाजूला दिसणारे सौंदर्य अप्रतिम होतं. कसं वाटलं? खरंच छान वाटलं. आता छान वाटतंय. स्टार्ट केले. हो ना, तर काय बाई. हो ना, ती उन्हात आणि ती अशी पण लोक जी आता खाली निघालेत खरंच. आता हेच तुम्ही मला ह्याच्यामध्ये म्हणा. हां, काय ते बिचारी लोक काय आता वरती चढतात. हां, आणि जे आता वरती चढतायत ते काहीच बोलले. आणि जे खाली जात आहेत ते जास्त छान. खूप छान नाही. ही काहीतरी वेगळं बोलली होती. नशीबवान. तू ए जाऊ बाई, डायलॉग विसरताय बाई तुम्ही. लकी लकी. लूपर्स वरून घालूया. फोटोशूट, हसणं, मजा, मस्ती सगळं केल्यानंतर आम्ही मुख्य दरवाजाजवळ नतमस्तक झालो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण काढली. हे आमचे गाईड आहेत. यांचं नाव ऋतिक आहे. यांनी किल्ल्याचा इतिहास अतिशय छान पद्धतीने सांगितला. गड स्वच्छ ठेवण्याचा संदेशही दिला गेला. कचरा करू नका, प्लास्टिक इकडे तिकडे टाकू नका. गडावर कचरा करू नये. अशी दरवाजाकडून न येता झुंजार माचीकडून, म्हणजेच आपण जाणार आहे आता झुंजार माचीला. त्या झुंजार माचीच्या चोर दरवाजाने 2 गट करून दोन्ही साईडून आतमध्ये सोडले. चला एनर्जी दाखवा. येस. भले भले. तोरणा किल्ला इसवी सन 1646 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला. महिलांनो,
एकदा तरी स्वतःसाठी ट्रेक करा, तुम्ही नक्की करू शकता. त्यानंतर आम्ही मेघाई देवी मंदिर आणि महादेव मंदिरात दर्शन घेतलं. तिथे जेवण केलं आणि थोडी विश्रांती घेतली सगळ्यांनी. संध्याकाळ होण्याआधी आम्ही गड उतरायला सुरुवात केली. उतरताना फोटो व्हिडिओ शूट केलं आणि वरून राजगड, धरणाचं पाणी आणि डोंगरदऱ्यांचे दृश्य खूपच सुंदर दिसत होतं. आणि नंतर हॉटेलमध्ये जेवण करून सर्वजण सुरक्षितपणे घरी परतलो.